नमस्कार, आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटलचे सुपर फास्ट बुलेटिन। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांची रावेर लोकसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी जाहीर। श्रीराम पाटील हे काही महिन्यांपूर्वीच भाजपात गेले होते, मात्र त्यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे। मी खोलात गेलो तर तुम्हाला जामनेर बाहेर पडू देणार नाही, माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना इशारा देत टीकास्त्र सोडले। दरम्यान ते जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे हे भाजपामध्ये परतत असल्याने खडसे यांना राज्यपालपदी संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे। त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रपती यांना पत्राद्वारे विरोध केला आहे। खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून त्यांना राज्यपाल म्हणून संधी देणे चुकीचे आहे, असे दमानिया यांनी पत्रात म्हटले आहे। इन्शुरन्स क्लेम मिळवण्यासाठी फिर्यादीनेच यंत्रसाहित्याची चोरी केली असल्याचा प्रकार रावेर तालुक्यात घडलाय। या चोरीचा बनाव करणाऱ्या नीरज सुनील पाटील याच्यासह 2 जणांना रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सदर प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीची विशेष बैठक बुधवारी जीएम फाउंडेशनच्या भाजप कार्यालयात संपन्न झाली। यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत असून जिल्ह्यातील 3ही मंत्री, दोन्ही उमेदवार यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। या होत्या काही विशेष घडामोडी। यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।